अब आपकी सुरक्षा है आपके हाथ में, आपके मोबाइल फोन पर। याद रखें, अभियान SOS 02266300300 देश का फ्री इमरजेंसी हेल्पलाइन सर्विस। इस वक्त जो हमारे देश में स्थिति है, जो रोज न्यूज़पेपर पर, चैनल्स पर हमेशा सुर्खियों में खबरें हैं इतनी ज़्यादा क्रिमिनल एक्टिविटीज़ की, और ख़ासकर बच्चों के खिलाफ, खासकर लड़कियों के खिलाफ, मुझे लगता है कि न सिर्फ पुलिस को बल्कि हमें वोटरों को, समाज को साथ में मिलकर इसके खिलाफ बुलंद आवाज़ उठानी चाहिए, और सिर्फ आवाज़ नहीं उठानी चाहिए, एक्शन तक उस आवाज़ को पहुंचाना चाहिए। मुझे लगता है कि हमारे यहाँ, हमारे देश में बहुत सारे लॉज बने हैं, लेकिन मुझे लगता है कि कुछ लॉज हैं जिनको और सख्त बनाने की ज़रूरत है, जिनको और एम्पावर करने की ज़रूरत है, और ख़ासकर ऐसे लॉज जो औरतों को प्रोटेक्ट करते हैं, हमारे देश में उनकी सुरक्षा करते हैं। मुझे लगता है कि मुंबई पुलिस एक ऐसी पुलिस सेवा है जो जेन्युइनली बहुत कोशिश कर रही है। इसीलिए हम इतना मुंबई में नहीं सुनते हैं इतनी सारी क्रिमिनल एक्टिविटीज़ की जितना हम बाहर सुनते हैं। जैसे दिल्ली में जितनी बार आप रेप के बारे में सुनते हैं या लड़कियों की छेड़छाड़ के बारे में सुनते हैं, मुंबई में उतना कम है। मुंबई पुलिस काफ़ी मेहनत कर रही है, लेकिन मुझे लगता है कि पूरे देश की पुलिस, हर प्रांत की पुलिस, सभी का फोकस यही रहना चाहिए कि हम लोगों के साथ और संपर्क कैसे बनाए रखें और लोगों की और कैसे मदद कर पाएं। हाँ, मैं अपने आप को सेफ फील करता हूँ मुंबई में, लेकिन अगर आप मुझसे पूछें कि क्या मैं अपने घर की औरतों को अकेले रात को ट्रैवल करने दूंगा, तो बिल्कुल नहीं। मुझे लगता है कि अभी हिंदुस्तान उतना सुरक्षित नहीं हुआ है। हमारी बहनों के लिए, हमारी माँओं के लिए, हमारी बेटियों के लिए हमें हिंदुस्तान को और सुरक्षित करना ज़रूरी है। सबसे पहले मैं तुम्हें वहीं रोकूंगा, कान के नीचे बजाऊंगा उस लड़के के, ज़बरदस्त चपेट बजाऊंगा, लगाऊंगा उसके कान के नीचे 1 या 2 टिकाऊंगा, और उसके बाद वहीं के वहीं पुलिस को फ़ोन करूंगा, और चाहे कितना भी बिजी हूँ वहाँ इंतज़ार करूंगा जब तक कि उस लड़की को सुरक्षित उसके घर न पहुँचाएं या उसके घर वाले ना आए। बेटा, मला फुकटचा मोठेपणा घेणं नाही जमणार. मला भीती सुद्धा वाटू शकेल, मला स्वतःच्या जीवाची सुद्धा भीती वाटू शकेल. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करेन, पण तत्क्षणी मी कितपत झाशीची राणी होऊ शकेल हे मी असं. इमर्जन्सी नंबर मला पाठ नाही, पण आत्ता आपण एकमेकींशी बोलतोय आणि हे प्रयोजन अतिशय सुंदर आहे. कारण अभियान SOS हा जो उपक्रम तुमचा आहे, देशातला पहिला इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. तो नंबरही इथे मी सांगते आता तुम्हाला, 02266300300. पुन्हा एकदा सांगते, 02266300300. हा जो तुमचा उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य, स्वागतार्ह आणि प्रत्येक माणसाने स्वतःच्या मोबाईल नंबरसारखा पाठ करावा असा आहे. किंबहुना आपल्या मोबाईलवरतीच लिहून ठेवावा, इमर्जन्सी अभियान SOS म्हणून. According to me, to combat the rising crime levels in our country against women particularly, first thing what is needed is introspection. I think it has to begin with every individual, every woman, that she has to be more confident, and the law in its own turn will be more reactive if she comes out regarding the violence or the atrocities that are committed towards her. So she has to open up, come upfront, and not hide if any type of exploitation is happening to her. And secondly, if we turn 180 degrees and look from the perspective of law, definitely the sensitivity towards the issues which are troubling women, the exploitation or the crimes committed against women, they need to be handled with a bigger and a louder social sensitivity. And the nature of punishment should no longer be reformative, it should be deterrent. Yes, I will not take it away from law and order. In fact, the law and order is more meticulously maintained. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपली ज्युडिशियरी किंवा आपली कायदा व्यवस्था कोसळली आहे, ढासळली आहे म्हणून अशा गोष्टी होत आहेत, तर असं चुकीचं आहे. हे मात्र नक्कीच आहे की आपली जी पद्धत आहे कायद्याची, की रिफॉर्मेटिव्ह थिअरी ऑफ पनिशमेंट आपल्याकडे वापरली जाते, त्यामुळे गुन्हेगाराला सुद्धा सुधारण्याची, त्याच्यातलं माणूसपण जिवंत ठेवण्याची एक कसोशीनं माणुसकीच्या दृष्टिकोनातनं जो प्रयत्न केला जातो, मला असं वाटतं की आता काळाची गरज आहे की ह्याचं परीक्षण व्हायला हवं. आणि स्त्रियांच्या विरोधात जे असे अमानुष गुन्हे घडतात त्याच्यासाठी, किंवा फक्त स्त्रिया नाही,
बालक आहेत, म्हातारी माणसं आहेत, कुठलाही अमानुष गुन्हा किंवा अपराध घडतो तेव्हा त्या अपराधाला शासन मात्र इतकं कणखर पाहिजे की दुसरा चुकताना घाबरला पाहिजे. I think we should not take it away from this class or brigade of workers, or I will tell them that they are social patriots. We civilians are happy because the police, the traffic police and the police setup in general is working day and night. Have we really seen it from their perspective? The sizable number of police taking care of the mammoth or the magnanimous quantity of civilians, the ratio itself is depressing. If you go to see the ratio, they don't have any holidays. When we are enjoying festivals, vacations, they are working round the clock. In case of crisis, in case of festivities, in case of national festivals, in case of celebrities or ministers or delegates and dignitaries walking in, they are round the clock working. त्यामुळे त्यांच्याकडनं हिरावून घेण्यासारखं असं काही नाही. एवढं मात्र आहे की यंत्रणा थोडीशी बधीर एवढ्यासाठी झाली आहे की कितींची दुःख, कितींच्या गोष्टींकडे बघणार, मग अशा वेळेला हलगर्जीपणा होतो. पण ह्याचं कारण मला असं वाटतं की याचं कारण असं आहे की खूप लोकांच्या तुलनेमध्ये कमी मनुष्यबळ त्यांच्याकडे असल्यामुळे कदाचित ही ॲपॅथी आणि ही बधिरता जर आलेली असली तर ती म्हणजे काय म्हणू आपण की अशी गदगदून हलवण्याची गरज तर आहेच. कारण असे गुन्हे झाल्यावरती जेव्हा त्याची नोंद केली जात नाही तेव्हा कुठेतरी चुकीचं माप त्यांच्या पारड्यामध्ये सुद्धा पडतं. पण सर्वस्वी नाही, चूक समाजाची सुद्धा आहे. हो, मला वाटतं म्हणजे व्यक्तिशः, म्हणजे मी आता मुलगी नाही, बाई आहे, मोठी स्त्री आहे, पण मी सांगते की गेली 22 वर्ष किंवा जेव्हा पहिल्यांदा 17व्या 18व्या वर्षी वडिलांनी गाडी हातामध्ये दिली तेव्हापासून जेव्हा मी गाडी चालवते आहे, मला नाही वाटत मी 2:30 वाजता 3 वाजता रात्री एकटी गेलेले आहे गाडी चालवत. आणि आजपर्यंत पांडुरंगाच्या कृपेने असा कुठलाही एपिसोड नाही की जो मी सांगावा अरे बापरे असं काहीतरी घडलं. एक अरे बापरे सांगावा असा एकच एपिसोड होता की मला फिल्म सिटीत वाघ दिसला होता. पण याच्या पलीकडे काही नाही. मला असं वाटतं मुंबई किंबहुना महाराष्ट्र राज्य हे एक असं राज्य आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांना अभय आहे, सुरक्षितता आहे. म्हणजे आपण म्हणतो इथे खूप क्राईम्स होतात, खूप गुन्हे होतात, इथे म्हणजे जे घडतं पण ते आपल्यापर्यंत पोचत नाही. मला वाटतं मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग किंवा रोजमितीचं आयुष्य जगणारी आपण साधी माणसं आपण आपली वहिवाट आणि आपलं आयुष्य सुखाने इथे जगू शकतो. इथे कायदा व्यवस्था आणि इकडच्या पोलिसना मानाचा मुजरा आहे. का नाही, आता आम्ही चित्रपटाहून येतो, 1:30 वाजता वगैरे चित्रपट संपतो, आम्ही रिक्षाने सुद्धा येतो. जर कधी असं वाटलं आपल्याला उशीर झालाय, पार्किंग करायला वेळ लागेल, कारण मल्टिप्लेक्सेसमध्ये ती खालती जाऊन पार्क करेपर्यंत वेळ लागतो, मग दीपकला शूटिंगहून यायला उशीर झाला, मला उशीर झाला, सिनेमाची वेळ झाली,